आज मी सहज रिक्षेतून प्रवास करत आहे. रात्रीची शांत वेळ आहे. आजूबाजूला ट्रॅफिक आणि गाड्यांचा गोंगाट जरी असला तरी रात्रीच्या प्रवासाचा एक वेगळाच आनंद मनाला मिळतो. अंगावर येणारा हा गार वारा दिवसभरचा मनावरचा थकवा दूर करायला अगदी पुरेसा आहे. हा गार वारा अंगावर घेताना सहजच आपले डोळे जड होऊ लागतात. आपल्याला झोपावंसं वाटत असलं तरी डोळे बंद करावेसे वाटत नाही. आपल्या जीवनात घडलेले सगळे चांगले वाईट अनुभव आपल्याला आठवायला सुरुवात होते. आपलं मन आठवणींच्या एका वेलीवरून दुसऱ्या वेलीवर उड्या मारू लागतं. आणि तोच अनुभव मी आत्ता अनुभवत आहे. कारण आता रिक्षेतून प्रवास करते वेळी माझी अशीच एक आठवण ताजी झाली आहे. खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आमच्या गावी घडली होती. सुट्टीनिमित्त मी गावी गेलो होतो. गावी जाऊन आम्हाला साधारण 2-3 दिवस झाले होते. असाच मी एकदा माझ्या फॅमिलीसोबत गावी रिक्षेतून प्रवास करत होतो. मी तेव्हा साधारण 5वी किंवा 6वीत होतो असेन. आम्ही तेव्हा आमच्या एका नातेवाईकांच्या घरून आमच्या गावच्या घरी यायला निघालो होतो. गावचा तो रस्ता आपल्या शहरातील रस्त्यांसारखा मुळीच दिसत नव्हता. रस्त्यावर कुठे स्ट्रीट लाईटचा पत्ताच नव्हता. त्यात तो रस्ता पूर्ण वर्णावर्णाचा आणि घाट रस्त्याचा होता. रस्त्याच्या बाजूला खोल दरी आणि घनदाट जंगल दिसत होतं. मी पाठून रिक्षा चालकाच्या समोरच्या काचेतून एकदा पाहिलं. रिक्षाची समोरची हेडलाईट रस्त्यावरचा गडद अंधार कापत आम्हाला मार्ग दाखवत होती. तेव्हा माझ्या वडिलांनी सहजच रिक्षा चालकाला विचारलं, तुम्ही इथलेच का? तसं रिक्षा चालकाने त्यांना बाजूच्याच गावचं नाव सांगून तो तिथेच राहत असल्याचं त्यांना सांगितलं. म्हणजे रिक्षा चालकाला तिथली नक्कीच माहिती होती. माझे वडील त्याला पुढे विचारू लागले, इथे आता वाघ वगैरे येत नसतील ना? माझ्या वडिलांचं बालपण हे गावीच गेलं होतं. त्यांच्या लहानपणीची आठवण सांगताना ते म्हणतात की त्या काळी वाघ हे आमच्या गावच्या वाडीपर्यंत यायचे. 2-3 वेळा त्यांना त्यांच्या वाडीच्या पांदण रस्त्यात वाघांच्या पावलांचे निशाणही आढळून आले होते. आणि आम्ही रिक्षेने ज्या रस्त्यावरून जात होतो त्या रस्त्यावर तर अनेकांना वाघा रात्रीच्या वेळी नदीवर पाणी प्यायला जात असताना दिसत असे. यावर तो रिक्षा चालक सांगू लागला, हो तर वाघ इथे अजूनही येतात. 2 वर्षापूर्वी तर याच रस्त्यावरून जात असताना एका वाघाने माझ्या रिक्षेवर हल्ला केला होता. तो रस्त्या बाजूच्या झाडी दबा धरून केव्हाचा बसला होता काय माहीत. मी आपल्या आरामात हळूहळू रिक्षा चालवत होतो. नशिबाने त्या दिवशी रिक्षेत कोणी अजून पॅसेंजर बसला नव्हता. कारण त्याने त्या रात्री रिक्षेच्या पाठच्या भागात हल्ला केला होता. कोणी पॅसेंजर असता तर नक्कीच त्याने त्याला रिक्षेतून बाहेर खेचलं असतं. रिक्षेवर हल्ला होताच मी माझ्या रिक्षेचा वेग वाढवला. तेव्हापासून मी या रस्त्यावरून जाताना माझ्यासोबत पॅसेंजर असो वा नसो मी रिक्षा वेगातच चालवत नेतो. रिक्षा चालकाचं हे बोलणं ऐकून मी तर घाबरूनच गेलो. वाटेत कधीही एखादा वाघ आपल्या रिक्षावर हल्ला करू शकतो हा विचारच किती भयानक वाटत होता. त्या निर्जन रस्त्यावर रात्रीच्या त्यावेळी जास्त वाहनेही जात नव्हती. अशा वेळी कोणी मदतीला मिळणंही कठीणच होतं. पण रिक्षा चालकाचं बोलणं अजून संपलं नव्हतं. तो फ्रंट मिरर मधून अधूनमधून नजर टाकून पाठी आमच्याकडे पाहत होता. त्याला अजूनही काहीतरी सांगायचं होतं, पण ते सांगावं की नाही याचा तो विचार करत होता. शेवटी न राहून तो ते बोलूनच गेला. खरं तर या रस्त्यावर वाघाची भीती तितकी नाहीच आहे. वाघापेक्षा लोक त्या बैलाच जास्त घाबरतात. मी सांगितलं असतं तिच्याबद्दल, पण रात्रीच्या वेळी तिच्याबद्दल बोलू नये असं म्हणतात. नाहीतर म्हणे ती खरोखरच आपल्या समोर येते. इतका वेळ तो रिक्षावाला काय बोलत होता ते मला सगळं काही कळत होतं. पण आता शेवटच्या 2 वाक्यात तो जे काही बोलला ते मात्र माझ्या पार डोक्यावरून गेलं होतं. मी जरा आश्चर्याने माझ्या बाबांना खुणावूनच विचारलं. त्यांनीही मग मला इशाऱ्यानेच मग सांगतो असं सांगितलं. पण मला राहावलं गेलं नाही. मी माझ्या आईला विचारलं, बया कोण? तुला माहीत आहे? आईने एक वेळ बाबांकडे पाहिलं आणि ती मला हळूच म्हणाली,
ते एका बाईच्या भूताबद्दल बोलत आहेत. तसा मी घाबरतच म्हणालो, कोण? भूत? आधीच आमची रिक्षा एका निर्जन रस्त्यावरून चालली होती. डोंगर आणि जंगलाचा तो परिसर. रस्त्यावर एकही दिवा नाही. आधीच सांगितलेली ती वाघाची गोष्ट आणि आता हे आणखी बाईचं भूत. मी आईला त्या बाईच्या भूताबद्दल अजून विचारू लागलो, पण तिनेही ते त्या दिवशी पहिल्यांदाच ऐकलं होतं. म्हणून मी बाबांना विचारू लागलो. तसा तो रिक्षा चालक जरा रागातच म्हणाला, या रस्त्यावर त्या बाईचा विषय नका काढू आता. तसं माझ्या बाबांनीही मला गप्प राहायला सांगितलं. मीही नाईलाजाने शांत बसलो. 2-1 मिनिटं झाली असतील. तोच तो रिक्षा चालक जोरात ओरडला, ती बघा बया, रस्त्याकडेलाच उभी आहे. असं म्हणत त्याने रिक्षातील आतील लाईट पूर्ण बंद करून टाकली. त्यामुळे रिक्षाच्या आतील वातावरण अजूनच भयानक बनलं. मी घाबरून रिक्षेत सीटवर उठून ओणवा उभा राहून बाहेर रस्त्यावर पाहू लागलो. मला रस्त्याकडेला एक स्पष्ट पांढरी साडी हलताना दिसली. पण ती कोणी बाई होती का ती साडी नुसती झाडाला चढकलेली होती हे मात्र मला कळलं नाही. मी घाबरलो होतो. माझं हृदय भीतीने जोरजोरात धडधडत होतं. पण तरीही मला ते नेमकं काय आहे हे पाहायचंच होतं. मी सीटवरच माझं ढोपर ठेवलं आणि रिक्षेच्या पाठच्या छोट्याशा खिडकी सदृश्य भागातून मी पाठी तिला पाहण्याचा प्रयत्न करू लागलो. सगळीकडे गडद अंधार दिसत होता. त्यात मला ती पांढरी साडी पुन्हा एकदा अस्पष्ट अशी दिसली. मी ते पाहतच होतो. तोच तो रिक्षा चालक माझ्यावर जोरात ओरडला, पाठी पाहू नकोस, तुमच्या मुलाला समोर बघायला सांगा. तसा घाबरून मी सीटवरून उतरून खाली बसलो. मी माझ्या बाबांना सांगितलं, तुम्ही पाहिलत का? तिथे काहीतरी होतं. माझ्या वडिलांनाही तिथे पांढरी साडी दिसली होती. पण हे सगळं इतक्या लवकर घडलं की कोणालाच ते स्पष्ट कळू शकलं नाही. पण ज्या प्रकारे तो रिक्षा चालक हे सगळं सांगत होता त्यावरून तरी तेव्हा रिक्षेत भीतीचं वेगळंच वातावरण तयार झालं होतं. अशातही मी बाबांना सांगितलं की आपण रिक्षा वळवून परत पाठी जाऊयात का? पण समोर आरशात त्या रिक्षा चालकाचा रागाने लाल झालेला चेहरा पाहून मी गप्पच बसलो. मग आमच्या गावी पोहोचल्यावर तो रिक्षा चालक आम्हाला सांगू लागला, त्याने रिक्षाच्या हेडलाईटच्या उजेडात रस्त्याकडीला एक बाई पाहिली होती. तो स्वतः रिक्षा चालवत असल्याने त्याने तिला स्पष्ट पाहिलं होतं. आम्ही तिथे रस्त्याकडेला पांढरी साडी हलताना पाहिली होती. पण ती खरंच एक बाई होती का किंवा ती साडी अशीच एका झाडाला अडकून होती हे मात्र आम्हाला कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी बाबांकडे पुन्हा त्या जागी जायचा हट्ट केला. माझ्या हट्टापायी तेही तयार झाले. आम्ही पुन्हा एकदा, पण यावेळी दिवसा त्या रस्त्यावरून एका रिक्षेने गेलो. पण आम्हाला तिथे कुठेच कोणतीही साडी अडकलेली दिसली नाही. आमच्या आपापसातील बोलणं या नवीन रिक्षा चालकाने ऐकलं. तसं तोही सांगू लागला की हो, या रस्त्यावरून रात्री प्रवास करताना अनेकांना एक पांढऱ्या साडीतील बाई रस्त्याकडेला फिरताना दिसली आहे. ते नक्कीच एका रस्ते अपघातात मरण पावलेल्या एका बाईचं भूत आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुल बुवाला मेल किंवा मेसेज करू शकता. बागुल बुवा. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.